हॅलो. तर विद्यार्थी मित्र पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 5 ॲटॉमिक इनसाइड द ॲटम ते चॅप्टर सुरू केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये पहिला पॉईंट घेतला होता आपण डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी तो भाग पाहिलेला होता. आणि त्यानंतर पुढच्या टाईपकडे येतो आपण थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम तो भाग आपण सुरू करत आहोत. ए बुंदी लाडू is found to have an internal structure. It is formed by sticking the smaller particles and the bundis to each other. However, the solid ball, broadly speaking, does not have any internal structure. The atom, as described by Dalton, turns out to be hard, solid sphere with no internal structure. According to the Dalton's atomic theory, the mass is distributed uniformly in an atom. The scientist J. J. Thomson demonstrated experimentally that the negatively charged particles inside the atom have a mass at 1800 times less than hydrogen atom. Later, these particles were named as electron. Common substances are usually electrically neutral. आता ह्या संपूर्ण याच्यामध्ये पॅराग्राफमध्ये काय म्हटलं होतं पहा, की वरती आपल्याला सांगितलं बुंदी लाडू, त्याच्यामध्ये तो बुंदी लाडू जो आहे त्या बुंदी लाडूमध्ये प्रत्येक बुंदीची पार्टिकल जे आहे ते इच अँड एव्हरी पार्टिकल ऑफ ए बुंदी ते एकमेकांना काय होतात बंदिस्त झालेले असतात. म्हणजे एकमेकांना बांधून ठेवल्यामुळे त्याचा एक लाडू तयार होतो. म्हणजे बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना असून त्याच्या आतमध्ये लहान लहान कण म्हणजेच बुंदी एकमेकांना चिटकून बनवल्याचे समजते हे लक्षात येतं. तो एक भरीव आहे. त्याच्यानंतर पुढे तो एक भरीव चेंडूला ढोबळमानाने अंतर्गत संरचना काहीच नाही असे समजते. म्हणजे तिथे फक्त तो एक भरीव बॉल तयार झाला, पण त्याला असे इंटरनल त्याची काही स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये तशा प्रकारचं इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला काही पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर पुढचं दिलं की डाल्टनने काही त्याचं वर्णन केलं की अणू हा एखादा कडक असा भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला भाग असेल. मग त्याने इथे सांगितलं आपल्याला डाल्टनने सांगितलं की ॲटम जो आहे तो कसा असणार आहे, हार्ड असणार आहे, भरीव असणार आहे आणि नंतर तो भरीव असून कठीण असा इंटरनल स्ट्रक्चर त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी द मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन अॅन ॲटम. नंतर पुढे डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूचे अणुवस्तुमान वितरण जे आहे ते सर्वत्र एक समान असते असं डाल्टनने सांगितलं. म्हणजे डाल्टनच्या ॲटॉमिक थेअरीमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की तिथे ती जे काय अणूचं वस्तुमान जे आहे ते त्याचं सर्व भागामध्ये सारख्या प्रमाणात विभाजित झालेले आहे असं हे त्याने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे द सायंटिस्ट जे जे थॉम्सन डेमॉन्स्ट्रेटेड द एक्सपेरिमेंटली दॅट द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स इनसाइड द अँड ॲटम हॅव ए मास 1800 टाइम्स लेस दॅन हायड्रोजन ॲटम. नंतर पुढे जे जे थॉम्सन जे आहे त्या जे जे थॉम्सननी काय सांगितलं आहे की त्याच्यामध्ये ह्या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेला ऋणप्रभारित भागांचं म्हणजे अणूचा अंतर्भाग जो आहे एक्सपेरिमेंटली निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहेत म्हणजेच ऋणप्रभारित कण जे आहेत ते पार्टिकल्स कुठे असले पाहिजे, इनसाइड द ॲटम असले पाहिजे असं त्याने सांगितलेलं आहे. की ज्याचं वस्तुमान किती आहे 1800 पटीने लहान, कशापेक्षा तर हायड्रोजनपेक्षा लहान कमी आहे असं त्याने सांगितलेलं आहे. कोणी सांगितलं? जे जे थॉम्सनने डेमॉन्स्ट्रेट काय केलं की त्या याच्यामध्ये जे जे थॉम्सन ह्या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेला भाग जो आहे तो ऋणप्रभारित कणांचा असलेला असा पाहिजे आणि नंतर पुढे त्यांनी तो सिद्धांत तो भाग मांडलेला आहे. त्याच्यानंतर पुढे लेटर दीज पार्टिकल्स वेअर नेम्ड ॲज इलेक्ट्रॉन. नंतर पुढे त्या कणांना त्यांनी काय नाव दिलं? इलेक्ट्रॉन्स हे नाव दिलं. म्हणजे अणूच्या भागामध्ये ऋणप्रभारित असला पाहिजे आणि ऋणप्रभारित असलेला भाग जो आहे त्याला त्यांनी नंतर काय दिलं? इलेक्ट्रॉन असे नाव दिले गेले. त्याच्यानंतर पुढे ते इलेक्ट्रॉन हे नाव दिल्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये काय म्हटलं? कॉमन सबस्टन्सेस आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सर्वसाधारणपणे कोणताही पदार्थ जर घेतला तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो म्हणजे विद्युतदृष्ट्या तो पूर्णपणे उदासीन असतात. असं का होतं ती माहिती आता पुढे दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय माहिती दिली ते पाहू आपण. तर त्याच्यामध्ये पहिला तो भाग सांगितला आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे. इथे सहजपणे हे जे विधान जे आहे ते आपल्याला घेऊ सायंटिफिक रिझनसाठी विचारलं जाऊ शकतं. सबस्टन्सेस ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबस्टन्सेस कॉमन सबस्टन्सेस आर जनरली इलेक्ट्रिकली न्यूट्रल असा जो भाग जो आहे ते अत्यंत महत्त्वाचे सहजपणे विचारलं जाऊ
शकतो, त्यासाठी महत्त्वाची लाईन आहे. गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण. ऑब्व्हियसली द मॉलिक्युल्स ऑफ ए सबस्टन्स अँड ॲटम्स विच कंबाईन केमिकली टू फॉर्म ए मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि मग त्याच्यामध्ये काय सांगितले की विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. मग अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन आहे. अर्थातच काय झालं की पदार्थाचे रेणू त्याचे तसेच त्याच्या रासायनिक संयोगाने बनलेले असतात आणि अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या पूर्णपणे उदासीन असतो, हे इथे सांगितलेलं. अणू ते मॉलिक्यूल जे आहेत ते पूर्णपणे काय होतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतात. नंतर पुढे हाऊ इज अँड इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन spite of having a negatively charged electrons in it. The Thomson overcame this difficulty by the putting forth the plum pudding model of atomic structure. नंतर पुढे हेच भाग जर विचार घेतला आपण तर अणूच्या अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ते ऋणप्रभारित निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स जे असतात ते कुठे इनसाईड द ॲटम, त्याच्या ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स. नंतर पुढे मग थॉम्सनने काय सांगितलं, अणुसंरचनेने प्लम पुडिंगप्रमाणे प्रारूप मांडून ह्या अडचणीतून मार्ग काढलेला आहे. मग त्यांनी काय केलं, प्लम पुडिंगचा हे केलेला आहे. त्या प्लम पुडिंगप्रमाणे अणू असावा, म्हणजे ॲटम असावा असं त्यांनी सुचवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागात आपण इथे आपल्याला थॉम्सन प्लम पुडिंग ॲटम ते दिलेलं आहे, तो भाग पाहूया आपण. त्याच्यामध्ये काय माहिती दिली पहा. थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम अत्यंत महत्त्वपूर्ण भागाकडे आपण आलो आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण, याच्यावरती राईट शॉर्ट नोट्स ऑनसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचा भाग. त्याच्यानंतर पुढे इथे काय दिलं, द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम पुट द फोर्थ बाय द थॉम्सन्स इन द इयर ऑफ 1904 इज द फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. मग तिथे अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे मॉडेल, प्रतिकृती थॉम्सन यांनी 1904 शोधून काढलेलं आहे, किंवा ते प्लम पुडिंगप्रमाणे त्याचं प्रारूप मांडलेलं आहे. प्लम पुडिंग मॉडेल इथे तयार केलं आहे ते थॉम्सनने, हे लक्षात ठेवा. थॉम्सनने कधी तयार केलं, ते 1904 त्यांनी ते प्रारूप मांडलेलं आहे. ते ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे अणूची संरचना या पद्धतीने असावी असं त्यांनी सांगितलं. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं की त्या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार विखुरलेला असावा. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ते पॉझिटिव्ह चार्ज धनप्रभार जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये सर्व अणूमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला असावा, हे त्याने सांगितलं. त्याच्यानंतर पुढे अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन इज एम्बेडेड इन इट. आणि नंतर पुढे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये जडवलेले असले पाहिजेत. एम्बेडेड म्हणजे प्रवेशित झालेले, खोचलेले. मग त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स जे आहेत ते त्याच्यामध्ये एम्बेडेड झालेले पाहायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी रुतलेले पाहायला मिळतात, कुठेतरी ठिकठिकाणी असे पाहायला मिळतात. द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज, नंतर पुढे डिस्ट्रीब्यूट झालेला वितरित झालेले पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय द निगेटिव्ह चार्ज. आणि मग तो पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज हा पूर्णपणे काय होतो, निगेटिव्ह चार्जला पूर्णपणे काय करतो असतो, बॅलन्स करतो असतो. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतात. आणि नंतर पुढे देअर फोर द ॲटम बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि म्हणून अणू हा रासायनिकदृष्ट्या पूर्णपणे काय होतो, उदासीन होतो. का उदासीन झालं तर त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण घ्यायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड नंबर ऑफ प्रोटॉन्स आर इक्वली अँड ऑल्सो दे आर अपोजिट टू each other having equal charges so that the atom is totally electrically neutral. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो इजवर ब्रेन पॉवर, नंतर पुढे ब्रॅकेट दिले आपल्याला. त्याच्यानंतर पुढे सांगा पाहू वगैरे, तो जो भाग जो आहे तो आपला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. वगळण्यात आलेल्या भागाची मी तुम्हाला एक PDF टाकलेली आहे, ती व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर पुढचा भागाकडे तो आपण रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. आता रुदरफोर्डने शोधलेल्या ॲटॉमिक मॉडेल जे आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. रुदरफोर्ड्स केंद्रकीय अणुप्रारूप म्हणतो आपण त्याला. रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम महत्त्वपूर्ण. Rutherford studied the inside of atom by his celebrated scattering experiment and put the forth the nuclear model of atom in the year of 1911. आता ह्या रुदरफोर्ड जो आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड आपण त्याला म्हणतो. ते रुदरफोर्ड हा एक शास्त्रज्ञ. त्यांनी पुढे काय केलं की त्या 1911 मध्ये त्यांनी त्याचं एक
अल्फा कणांचा विकिरणाचा प्रयोग केलेला आहे. विकिरणाच्या प्रयोगाच्या आधारे त्याने अणूच्या अंतरंगांचा वेध घेतलेला आहे 1911मध्ये. त्याच्यानंतर पुढे काय, रुदरफोर्ड टूक ए व्हेरी थिन गोल्ड फॉईल. त्याने त्याच्यासाठी काय केलं आहे, त्या रुदरफोर्डने एकदम पातळ असा सोन्याचा असा पत्रा घेतलेला, ज्याला आपण मुलाम म्हणूया, वर्क म्हणूया, असा एकदम पातळ पत्रा घेतलेला आहे. फॉईल म्हणजे पत्रा, की ज्याचा थिकनेस किती आहे, 10⁻⁴ मिलीमीटर त्याचा थिकनेस आपल्याला दिलेला आहे. त्याची जाडी त्या पत्र्याची दिली आहे 10⁻⁴ हे नीट लक्षात घ्या, म्हणजे किती पातळ असेल हे तुमच्या लक्षात येणार. अँड बंबार्डेड इट विथ द पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल. नंतर पुढे त्याने काय केलं, त्या पातळ पत्र्यावरती अल्फा किरणांचा काय केलेला आहे, मारा केलेला आहे. एमिटेड बाय द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स, की जे आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स जे आहेत त्याच्यातून हे अल्फा पार्टिकल जे आहेत ते सहजपणे आपल्याला घेता येऊ शकतात. आणि त्यातून घेऊन आपण त्याचा मारा जो कुठे केलेला आहे तो त्या गोल्ड फॉईलवरती केलेला आहे. इन फिगर 5.4 ही ऑब्झर्व द पाथ ऑफ द अल्फा पार्टिकल्स बाय मीन्स ऑफ ए फ्लोरोसंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉईल. आता त्याच्या बाजूला लावलेली फ्लोरोसंट स्क्रीन जी आहे, त्या अल्फा फॉईल जी आहे, गोल्ड फॉईल जी आहे त्याच्या बाजूने त्याच्यावरती ज्यावेळेला अल्फा कणांचा मारा केल्यानंतर त्याच्यातून पार्टिकल जे आहे ते काय पास होणार आहेत किंवा त्याच्यामध्ये विचलन होणार आहे ते आपल्याला फ्लोरोसंट स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहेत, की ते गोल्ड फॉईलवरती पडल्यानंतर. त्याच्यानंतर पुढे इट वॉज एक्सेप्टेड दॅट द अल्फा पार्टिकल्स वूड गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल. मग त्यांना काय अपेक्षित होतं, की ते मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेअर गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल, की जे त्या गोल्ड फॉईलमधून सहजपणे रिफ्लेक्टेड होतील असं त्यांना अपेक्षित होतं. इफ द पॉझिटिव्हली चार्ज मास वेअर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ॲटम, जर त्या अणूच्या याच्यामध्ये पत्र्यामधून सरळ पुढे जाण्यात, त्याच्यानंतर पुढे थोड्याच अल्फा कणांचे मूळ कणांपासून विचलन झाले पाहायला मिळाले. मग तिथे काय झालं, की नेमकं की त्या अणूचं वस्तुमान इथे सांगितलं, की आपल्याला इफ द पॉझिटिव्हली चार्ज मास वेअर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ॲटम, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहेत ते त्याचं इव्हनली आता सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात अणूच्या अंतर्गत भागात जर वितरण झालेलं असेल तर त्या ठिकाणी बहुतांशी अल्फा पार्टिकल जे आहेत ते काय होणार आहेत, रिफ्लेक्ट होणार आहेत असं त्यांनी सांगितलं. अनएक्सपेक्टेडली मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट थ्रू द फॉईल. त्याच्यामध्ये असं अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा पार्टिकल जे आहेत, अल्फा कण जे आहेत ते पत्र्यातून सरळ पुढे गेलेले पाहायला मिळते. वेंट स्ट्रेट थ्रू द गोल्ड फॉईल. आणि नंतर पुढे काय म्हटले पाहूया आपण त्या पुढच्या ह्याच्यामध्ये. नंतर पुढे अनएक्सपेक्टेडली म्हणजे अनपेक्षितपणे त्याच्यामध्ये बहुतांश अल्फा पार्टिकल जे आहेत ते काय गेले, सरळ अगदी त्या गोल्ड फॉईलमधून सरळ तसेच पुढे गेलेले पाहायला मिळाले. त्याच्यानंतर पुढे हे स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स, त्याच्यामध्ये काही अल्फा पार्टिकल जे आहेत ते पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड फ्रॉम ओरिजिनल पाथ थ्रू द स्मॉल अँगल. नंतर त्यातले अगदी अल्प प्रमाणात असे काही अल्फा पार्टिकल्स मिळाले की ते थोड्याशा कोणातून विचलित होऊन त्यांनी मार्ग बदलला. स्मॉलर नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड थ्रू द लार्ज अँगल अँड स्प्रिंगली वन अल्फा पार्टिकल आउट ऑफ 20,000 बाउन्स बॅक इन द डायरेक्शन अपोजिट टू द ओरिजिनल पाथ. मग त्याच्यामध्ये पुढे काय सांगितलं आपल्याला, की त्या याच्यामध्ये मोठ्या संख्येने अल्फा पार्टिकल जे आहे ते असे त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता आणि मग त्याच्यामुळे ते काय गेले, सरळ पुढे निघून गेलेले आहे. त्याच्यानंतर पुढे काही अगदी थोडे अल्फा पार्टिकल जे होते किंवा अल्फा कण जे होते त्याचं काय झालेलं आहे, विचलन झालेलं पाहायला मिळाले. आणि याचाच अर्थ असा की त्या अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभारित भाग असला पाहिजे हे लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे जड भाग अणूच्या मध्यभागी होता आणि त्यामुळे रुदरफोर्डने त्याचा निष्कर्ष त्याच्यावरून काढलेले आहेत. म्हणजे इथे आपल्याला बहुतांश इथे दिले आपल्याला की वन अल्फा पार्टिकल आउट ऑफ 20,000 म्हणजे 20,000 अल्फा पार्टिकल जे होते त्याच्यापैकी एक अल्फा पार्टिकल्स असं मिळाला की तो बाउन्स झाला आणि तो त्याच्याच विरुद्ध दिशेने पुन्हा मागे फिरलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे त्याच्यानुसार मग त्याच्यावरती काढलेले जे काही निष्कर्ष जे आहेत, त्याचा अणूचं प्रारूप जे आहे इथे आता आपण डायग्रॅमवरती चर्चा करूया. त्या डायग्रॅममध्ये आपल्याला काय माहिती दिली पाहिजे, इथे एक त्यांनी पहिला घटक दाखवलेला आपल्याला, पहिला जो भाग दिला आपल्याला त्या याच्यामध्ये आपल्याला इथे एक रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट दाखवलेला आहे. ते मूलद्रव्य घेतले, त्याच्यामध्ये एक खोबणी केलेली आहे आणि हा जो ब्लॅक कलरचा जो भाग आहे तो शिशाचा ठोकळा आहे
आणि त्या शिसेच्या ठोकळ्यामध्ये खोबडी करून त्याच्यामध्ये अल्फा पार्टिकल एलिमेंट्स दाखवले आहेत, म्हणजे हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे. त्याच्यानंतर पुढे त्यातून बाहेर पडलेले हे अल्फा पार्टिकल्स आपल्याला इकडे पुढे गेलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथे आपल्याला वापरण्यात आलेली आहे ती गोल्ड फॉईल आहे. इथे लेबलिंग केलेलं आहे पहा गोल्ड फॉईल. आणि ह्या गोल्ड फॉईलवरती ज्यावेळेला आपण अल्फा कणाचा मारा केला त्यावेळेला ते अल्फा कण कशा स्वरूपात विचलित झालेले आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. इकडे अगदी एक इकडे असा गेलेला आहे, ह्या बाजूला इकडे मागे फिरलेले आहेत, काही असे पूर्णपणे त्याच दिशेने मागे फिरलेले आहेत आणि काही असे थोड्या कोणातून विचलित झालेले पाहायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात विचलन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या बाजूला इथे आपल्याला हा वर्तुळाकार जो पोर्शन दाखवलेला आहे तो वर्तुळाकार पोर्शन म्हणजे हा जो भाग दाखवलेला आहे त्या भागाला आपण फ्लोरोसंट स्क्रीन असं म्हणतो, म्हणजे ज्याला आपण प्रतिदीप्त पडदा जो आहे तो दिलेला आहे. तो कशासाठी दिला आहे तर आपल्याला त्या ठिकाणी तो अल्फा पार्टिकल जो आहे तो तिथे जाऊन आढळलेला आहे हे आपल्या लक्षात येण्यासाठी प्रतिदीप्त पडद्याचा म्हणजे फ्लोरोसंट स्क्रीनचा वापर करण्यात आलेला आहे. असा हा संपूर्ण प्रयोग जो आहे तो कोणी केला आहे, रुदरफोर्डने केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पुढच्या भागाकडे येतो. मग त्यावरून आपल्याला पुढे दिलेले नंबर्स दिले आता निष्कर्ष कोणते काढले त्याच्या पहा. देअर इज ए पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ द ॲटम. हा त्याने पहिला निष्कर्ष मांडला. पहिला निष्कर्ष काय काढला की देअर इज ए पॉझिटिव्हली चार्ज. मग पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस कुठे आहे तर ते ॲट द सेंटर ऑफ द ॲटम म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असले पाहिजे. हा पहिला निष्कर्ष. नंतर निष्कर्ष नंबर 2 काढलेला आहे. ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. आणि मग त्याच्यामध्ये त्या अणूचे सर्व वस्तुमान त्याच्या केंद्रकापाशी एकवटलेले असावे. हा दुसरा निष्कर्ष आहे. आणि तिसरा दिलेले आपल्याला इथे नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल्ड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. आणि मग नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स जे आहेत ते निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कुठे असणार आहे ते तर त्या न्यूक्लियसच्या बाजूने भ्रमण करताना कक्षांमध्ये भ्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात. हा पुढचा निष्कर्ष मांडलेला आहे. त्याच्यानंतर नंबर 4चा दिलेला आहे आपल्याला द टोटल नेगेटिव्ह चार्ज ऑन ऑल इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. मग त्याच्यानंतर पुढे नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल जेवढे आहेत त्यांची संख्या आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल जेवढे आहेत त्यांची संख्या ही सारखेच असते. ॲज द अपोजिट चार्जेस आर बॅलन्स. आणि नंतर पुढे त्यांचे अपोजिट चार्जेस जे आहेत ते काय होतात बॅलन्स होतात. आणि बॅलन्स झाल्यामुळे पुढे काय दिलं आपल्याला नंबर 5 बॅलन्स झाल्यामुळे ते काय होतात द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इथे ही आपल्याला लाईन दिलेली आहे ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी आपल्याला हा भाग विचारात घ्यायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे, लक्षात ठेवायचा. हा संपूर्ण पॅरेग्राफ जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवायचे. 4-5 घटक जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित तयार करायचे आहे. त्याच्यानंतर पुढे 5वा पॉईंट घेतो आपण. देअर इज अँड एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस. नंतर पुढे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन जे कक्षांमध्ये भ्रमण करत असतात त्याच्यामध्ये काही एम्प्टी स्पेस असला पाहिजे हे त्याने सांगितलेलं आहे. म्हणजे तिथे काही मोकळी जागा आहे हे त्याने सांगितलेले. असे एकूण 5 निष्कर्ष ह्या रुदरफोर्डने त्याच्या स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटवरून मांडलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचा पॅरेग्राफ. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग म्हणजे यूज युअर ब्रेन पॉवर तो आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बोर्स स्टेबल ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. इथे आपल्याला तो स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट जो आहे तो कसा असेल आणि त्याच्यामध्ये त्याचे जे पडसाद जे आहे ते कसे पाहायला मिळाले ते आपल्याला इथे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहा इथे हा अल्फा पार्टिकल जो आहे जो गोल्ड फॉईलवरती पडलेला तो तसाच पुढे इथे ह्या मार्गाने पुढे आलेला आहे. त्याच्यानंतर हा देखील समांतर पुढे गेलेला आहे. त्याच्यानंतर हा देखील इथे येऊन इथे आलेला आहे पहा आणि इथे केंद्रकाला धडकून तसं थोडंसं चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे हा सरळ तशाच पद्धतीने पुढे गेला आहे. त्याच्यानंतर खालचा दुसरा त्याच पद्धतीने पुढे गेलेला पाहायला मिळतो. आणि नंतर हा जो काही अल्फा पार्टिकल जो आहे जो 20,000तला एक पार्टिकल जो कशावरती आढळला आहे केंद्रकावरती आढळला आहे आणि त्याने नंतर मार्ग बदलला आणि मार्ग बदलून तो त्या मार्गातून विचलित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आज आपण एवढा भाग पाहिला. आज आपण इथे थांबूया. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.